आता बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधानसभा महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 85 जागा मिळतील अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणी आता अधिकची माहिती सध्या समोर येते। अजित पवार यांच्या आमदारांच्या बैठकीमध्ये हे विधान करण्यात आलेलं आहे। सूत्रांनी साम टीव्हीला या संदर्भातली माहिती दिली आहे। जागा वाटप हे लवकरच केलं जाईल अशी ही एक माहिती आहे। त्यामुळे विधानसभेला एकत्रितरित्या सामोरं जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहतोय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष कामाला लागलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर आपण अधिकची माहिती जाणून घेऊया त्यांचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल, अजित पवारांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे, काय काय सूचना या संदर्भात आमदारांना दिल्या? अजित पवारांची काल जी आमदारांची बैठक झाली त्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी स्पष्ट केले की विधानसभा निवडणूक महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहे आणि त्याचबरोबर अजितदादा गटाला जवळपास 85 जागा मिळतील अशा पद्धतीने सांगितलेले आहेत। आणि त्याचबरोबर जे महायुतीच्या संदर्भामध्ये वेगवेगळी टीका टिप्पणी होती, जी वादग्रस्त वक्तव्य होती ती सुद्धा टाळण्याची सूचना अजित पवार यांनी आमदारांना केलेली आहे। नक्कीच, धन्यवाद सुनील दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी होती। महायुती आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काहीसे धुसफूस सुद्धा पाहायला मिळत होती। त्यामुळे काही निमिटकरी असोत किंवा इतर नेते असोत त्यांनी सुद्धा निवडणूक एकट्यानं लढवण्याची खरं तर मागणी केली होती। आता मात्र अजित पवारांची ही भूमिका आपण पाहतोय। अजित पवार हे महायुतीमध्येच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं।